जय गजानन श्री गजानन विजय ग्रंथ अध्यायी 20वा श्री गणेशाय नमः। जय जयाची रुक्मिणीवरा हे चंद्रभाग तट विहारा देवावरत पाणी धरा दास गणूच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेच आहे तुझ्या हाती मग माझी फजिती कार्यासी मांडलीस माझी पाप ताप दहन करा कृपा कृशाने करून राहो आनंदी सदामन तुझे भजन करावया यातंतर केल्यास वृत्ता तुला लागेल दोष खऱ्या थोरांची अपमानास बट्टा लावून घेऊ नको म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करा असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय ह्या शेगावीच्या ज्ञानग्न भस्ती असता गेला निश्चिती आता काय ते माती राहिली आहे निवड समुद्राच्या आटल्या निर वा पुष्पतरूचा गेला भर कोणदाचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपाशे गावात करणे आहे निमित्त देव नसता देवरात माळा बांधणे व्यर्थची ऐसे कित्येक बोलती परिती असे साच भ्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रयणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ते आहेत भेटले परी तेच ठाये भाविका तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयाचा सिद्धांत दर्शन त्यांना देत होते ते विषयीची एक कथा सांगतो मी येथे आता गणपत कोठोदे होता एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी बैसुनी या समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या विजयदशमीस ब्राह्मण भोजन घालावे केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी शिदामठावितरी धाडीला मोठ्या प्रमाणात ते काय कांता म्हणे तो प्राणनाथ हे तुम्ही काय करिता हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत उद्या आहे विजयदशमी म्हणून पोरा बाळाशी कपडे अलंकार अंगाशी करून घाला काहीतरी अभिषेक ब्राह्मण भोजन वरचेवरीनं योग्य करणे दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो फुटका म्हणीना अंगावरती मी लंकेची पार्वती गृहस्थाची ही कारिती संचय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावा नारुसले जाण तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याला कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी उगीन छडीपतीसी तो करतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जात सांग साचे प्रेमश्वशताचे वेडे हे बाळगून आहे यामध्ये न काही सार धनभुची भूमीवर येथे मात्र बरोबर पाप पुण्य म्हणावच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी विचिताधन ते न जाय अन्नाटाई पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पुरी अडथळा त्या करू नको ऐशी पाहून स्वप्नात सांगती झाली पतीस त्याने गणपतरावास हर्ष झाला विभूत हो आले का ते प्रत्युत्तर महाराज येते साचार सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी मुले बाळे कोणाची धन दौलत कोणाची तू नवाही चिंता त्याची ते अवघे समर्थाची असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम या गणपतरावाची निष्ठ समर्थपदी साची जडली शुद्ध स्वरूपाची होती महिला पहिल्यापासून लक्ष्मण हरी जांजळाला ऐचाच अनुभव एक वेळा बोरी बंदरावरती आला तो एका सांगतो काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हो समर्थाचा होता भक्त पहिल्यापासून उभीत हो घरच्या काही कटकटीने वैताग त्याचा घेतला म्हणे काही व्यापारासंभाने आला होता मुंबईस असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जयाखरी तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस आजूबाजूंचा उंच बांधा दृष्टी नासग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी तो बोलला लक्ष्मणास तू गजाननाचा आहे शिष्य ऐसे असून हताश का होतोस कडेना तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी 400 पानाची तयारी करून अमरावतीला गोपालराव पेटकर आणि बापम मास्तर याचा कैसा प्रकार घडता तो आन म्हणा
पुत्र शोक बापटासी, झाला अजून प्रसादासी, तो तुझ्या गेहासी, आला होताना सांगते. पेटकराचे ब्राह्मण भले, सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले, हे उभतांच्या स्वप्नात, उपदेश करून दोघास, आणले होते प्रसादास, हे कैसे विसरलास, सांग मला यावेळी. खुनेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण, हे काही कळत नसे. लक्ष्मणाशे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला, तो पाहता गुप्त झाला, बोरी बंद टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या प्रतिवर्षी आपुल्या घरी, पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जय जय राम खेडकरासी, राहित साहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी, संन्यासाच्या वेशाने. एक माधव माटत जोशी, कळंब कसूर ग्रामासी, आला मोजणी करायासी, जमिनीची स्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्याच्या गजानन साधूवर पूर्ण होता भरोसा. दिवसभरास मोजणी केली, पुढे त्याची इच्छा झाली, अस्तमानाच्या समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवरा आहे दिन, घेऊ समर्थाची दर्शन, ऐसा विचार करुनी आज्ञा केली शिपायाला. जोडापले वेगदमनी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा. तैतो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून, आभाळाले भरून ह्याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले, आहे थोडके आता भले, पाही पाणी गढूळ झाले, म्हणून किती विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊन नदी पार, जा दमनी करी तयार, उगीच समंबी सांगू नको. शिपायाने जोडली दमनी, आली लगेच घेऊनी, जोशी आत बसूनी जाऊ लागला शेगावात. दमनी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या बैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझवाता बळावळा, कडाकडा करी चप्पला, मन नदीला पूर आला, क्षणा माझी भयंकर, मेघवर्षे मुसळधार, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्याची या छपरा, तो उडू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन, साहेब येथेच आले मरण, तुम्ही आम्हा लागून उपाय याती आता नसे. तै माधव मार्तड जोशी घाबरे झाले निजमनासी, पाहू लागले समर्थाशी, करुणायुक्त वाचवावे, हे समर्थ गजानना, रक्षकामच्या करी प्राणा. अशा हे संकटी तुझ विना, त्राता न कोणी आम्हा ते. आम्ही ऐकले पुराणात, जहाज बुडता समुद्रास, त्यास संतांनी देऊन हात, रक्षण केले सर्वस्व. तू ही असामान्य ब्रह्मवेत्ता करुणाघन, करे आमचे रक्षण, घेऊन या पुरामध्ये. दमनीत आले जीवन, बैल गेले घाबरून, मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास, तू आता मागे सर, अवलियाचे भजन कर, तेच नेतील आपणा पार, त्याची चिंता तू करू नको. जोशी म्हणाले समर्था, अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून, दोघांनीही मिटले नयन, तो काय घडले वर्तमान, ते आता पारी येसी. ऐसा महापुरातून पहिले तटा पावनी दमनी, उभी राहिली येऊन सडकेवरी शेगावच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी अघात सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्ता त्या बुडू दिले. जोशी शेगावाप्रती आले, एका घटक रात्रीसी, वंदन केले समाधीला, पालखीचा पहिला सोहळा. दुसऱ्या दिवशी बहुत केला दान धर्म जोशांनी, बाळाभाऊ चियापाशी ब्राह्मण भोजन घालण्याशी, काही रुपये अतिहर्षी जोशी देत झाले. साकल्य कथिले वर्तमान, बाळाभाऊ लागून, हे नवसाचे ब्राह्मण, तुम्ही घाला माझ्यास्तव, काकी मला रजा नाही, कामा जरुरी पाही, ऐसे सांगून लवलाही. जोशी निघून गेले. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार, हा करीत असे व्यापार वराडात कापसाचा. यास एक साली भला 10,000 तोटा झाला, त्या चिंतेने क्षीण झाला, काही न सुचे मनासी. परिव्यापार सोडवेना, चिंतीमणीची जाईना, फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजरी, स्वस्त ना बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त, उतरना गेला घरात विनायक असिरकराच्या. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध भला, भिक्षा काही मागण्याला असिरकराच्या घरात.
पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी, बना तिची मळमट, कपवाईचे शरूर कांपत होते वरच्यावर, त्यास पाता असिर कर चित्ती परम कोपले, जा बेटा मागल्याद्वारी तेथे मिळेल भिक्षाखरी, नको चढूस पायरी ओसरीचे या वेडा, परी हे बोल त्याचे भिक्षे करीन मनी साचे, येऊन वरती ओसरीचे यादव सानिध्य बैसला, घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी, भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराचा, यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत, नको म्हणत असता येत हा बैसला येऊनी, ज्ञाते पहा निहाळून तै तो भासला गजानन, सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी, दृष्टी तेज अत्यंत स्वरही त्याचा परिसत्य, फरक इतकुसा होता त्यात कंप होता तनूला, तेज मुद्रा बोलणे होते समर्थाप्रमाणे, ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार तुझनिची, हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधिस्थ होऊन, आता महाराज कोठून पडतीच आमच्या दृष्टीस, काही असो पैसे दोन देव भिकाऱ्यासम, से गजानन समजून उहापोह ज्याचा नको, पैसे घेतले भिकाऱ्याने आणि काही देई म्हणे श्री गजानन कारणे, शेरणी वाट गुळाची, ते वायदे करसी वरचेवर ते मी ना आता मानहार, तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना, त्यास विचार अंतरी करून देई काहीतरी, रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून, ऐसे भिकारी बोलला सुभेदार झाला देला, काही रुपये तत्वता पाकिटातले काढून, भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी इतक्यावरी, होत नाही दे लवकरी आणखीन रुपये काही मला, पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्यासी अर्पिले, तो इतक्यात घरात गेले विनायकराव असिरकर, यादवराव एकटा बसला तो असिरकराच्या ओसरीला, ते पाहून बोलला सुभेदाराशी येनिर्ती, संशय गजानाविषयी का घेतो चित्ती पाही, कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा, तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एक वार, माझे तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा, तू मजला मुलापरी कारेलासी अंतरी, ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला त्यांनी, फिरविला नक्षिकांत अंगावरून त्याने हात, तो आले इतक्यात असिरकर ओसरीला, रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी, यादवाने बहुतापरी तपास केला गावात, परीन थाग लागला शेवटी त्याने निश्चय केला, ऐसे आपल्या चित्ताला की हा असावा गजानन, सुभेदार म्हणे मनासी हे समर्थ असल्या जाण दिवशी, फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय, तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या, विकावयासाठी साच्या वर्ध्याची या बाजारी, विक्री होता किंमत येती झाली तया बहुत, त्याने यादव चित्तात समाधान पावला, आणि निश्चयसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला, श्री गजानन योगीराज, समर्थ आपल्या भक्तासी रक्षण करती अहर्निशी, निष्ठा मात्र त्याच्यावरी दृढ पाहिजे मनात, भाऊ राजाराम कवर खामगाव होता डॉक्टर, त्याची तेल्हारावर बदली असे झाली, म्हणून त्याने जाण्याला खामगावहून निघाला, सहकुटुंब मठात आला घ्यावे आसरीचे दर्शन, गाडी केली तेल्हाऱ्याची तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची असती झाली त्या वेळा, बाळूभाऊ मठधिपती तो त्या बोलले येणे रीती, अहो एक माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही आजपर्यंत गेला ना येथे नवपोषित, आज ऐसे विपरीत का हो मनी आणले, ह्यातून आहे व्यातिपात, हे आणावे मनात, कवर सांगे त्याप्रत मला निकड आहे भाऊ, आज रात्री प्रसाद घेता मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो तुम्ही न करा हे काळी, बोलल्याप्रमाणे निघाला तेल्हाऱ्यासी डॉक्टर भला, घेऊन मुला माणसाला दमनी माझी बसून, रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे, तो चमत्कार ऐसा झाला तेल्हा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला विचारावे कोण आजरी, गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटे फार, गाडी उभी काठावर एक भव्य तलावाच्या, म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला, हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मनासी, खाली उतरून जो पाहता तो अवघे दिसली विपरीत, अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला, तू तेल्हाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली दान, आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले, काय होताच दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला, माझ तुझ्या डोळ्यात दिसला कशी ना सांग मज, तेल्हाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार, मग आडमार्गावर गाडी कैशी आली तुझी,
ऐसे कवर बोलला गाडीवाली जोडी हाता. का हो मजला शिव्या देता? म्यान अपराध केला की मी हमेशा भाडे करतो. त्याला राहून येते वाटेत तेव्हा गाडी हाकतो. रस्ता अवघा माहीत मज. बैले ना कोटे वळले. ती नीट इथेच आले. तलाव पाहता स्तब्ध झाले. हा ना रस्ता तेल्हाराचा. मग कवर समजला मनात हा समर्थाचा आहे कृत्य. प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला. आत वाट गवसे कशी. हे भयंकर कानन येते मशी त्राता कोण. गजानन तुझ वाचून रक्षण माझे करावया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमाळाचा आवाज झाला. डॉक्टरांच्या कानी पडला. तेने आला थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर. या चाहुलीचा सुमार धरून गाडी हा ना आता. ते त्याने ऐकले. काट्या कुट्या पाठूनमधून गेले नीट रस्त्याला लाविल्या या आपल्या गाडीचं. हमरस्ता लागला भली. डॉक्टरांनी चौकशी केली. तो ऐशापरी समजली गोष्ट तया कवराते. हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत पुन्हा. सूर्योदयाच्या समयाला शेगावाशी कवर आला. वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले. व्यतिपातीनं जाऊ दिले. समर्थांनी तुम्हाच आज प्रसाद ग्रहण करा. उद्या जातो हो तेल्लारा. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थाचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे बेत सिद्धीस जाणे अशक्य. संताच्याचे असेल मनी तेच येईल घडूनी. भरवसा त्याच्या चरणी ठेवून अस्वस्थ करावे. दुसरी दिवशी प्रसादाशी घेऊन गेला तेल्हारासी. आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसा नामे नर होता जातीने भावासार. त्याचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबनीचा रोग झाला. कोणी म्हणती सटावला. बालक अवघा सुकून गेला. रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे. वरती नुसते कातडे. वैद्य आणले बडे परीन झाला उपयोग. मुलगे रडता राहीना. दूध पाणी घेईना. ज्वर मुळीस सोडीना. पाहता यांच्या तुने. वैद्य म्हणती रत्नासी आता औषध न देईयासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञ करावा निरंतर. उगीच पूल सागरावा बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसाढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केल्या आपल्या मनासी. एवी तेवी मरते पोर माझे आता साचार. पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता ती जवळ. घरची माणसे सकड लागली स्रोते रडाव्या. हातपाय गार झाले. नेत्रतेज मंदावले. मनगटाने सोडिले ठिकाण पहाणाऱ्यांनी. ऐशा स्थिती माझारी. रतन साने पुत्र करी घेऊन ठेवला असे द्वारी. नेऊनी या समर्थाच्या आणि केला त्यासी नवस. पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटीन तुम्हास मी 5 रुपयाची. तुम्ही पावला अवघ्याला त्याचा अनुभव द्यावा मला. मी हाही आपला माझी उपेक्षा करू नका. माझे मूल द्वारात तुझी जरी झाले मृत तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचकी. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन. हे स्वामी गजानन कृपा करा या बाला. पुत्र माझा उठला जरी मी डोके फोडीन पायावरी. तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मणीचा. अमृततुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज वृष्टी. नको करूस मला कष्टी महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला. मूल हाता पायाला हलवायला लागले. नाडी आली ठिकाणी रुदून करू लागले जाणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहील कोटून त्या दरा. सूर्याची या समोर तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्वसत. नवसाला श्रद्धायुक्त तो पडे हा न्याय असे. दादा कोल्हटकराचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थाचा. संत कृपा मोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची. 18 वर्षाची. लाडेगाव सासर जिते. ही असता गरोदर. प्रसंगाला दुर्धर. प्रस्तुतीची वेळ फार कठीण स्त्री जातीला. लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी. प्रस्तुतीस्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रस्तुती झाली तिची निश्चिती. तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला.
तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर, औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटलांनी. थोडा बहुत गुण आला, व्याधी तितक्या पुरता दबला, परी नव्हता मुळीचा आला, नामशेष देहातून. चंद्रभागा आजारी पडू लागल्या वरच्यावरी, एकदा अकोल्यात नेले खरी, औषध तिला द्यावया. वैद्यविद्याने नाना करता, कोणी नळ संग्रही बोलता, कोणी वैद्य ऐसे म्हणती, क्षय झाला मुलीसया. मेळ एकाचा एकाला, नाही मुडी लागला. मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानन. तारवत्वा मारुसी, अंगारा लावता प्रति दिवशी, तीर्थ द्यावे घ्यावे असे समर्थाच्या पायाचे. पिता मोठा निष्ठावंत, समर्थावरही अवघा हेत. हळूहळू त्या पोरी प्रत गुण येता जाहला. तिला उठवत नव्हते शय्येशी, ती चाली दर्शनाशी, पायी चालत मठाशी, हे महत्व अंगाऱ्याचे. निष्ठावंत ज्याचा भाव, तयाशी पावे देव. उपास्यपदी भाव, उपासके ठेवावा. रामचंद्राशी अंगना, जानकाबाई सुलक्षणा. परिदैवयोग सुटेना तो भोगल्या वाचुनी, वाताचा झाला विकार, जानकाबाई साचार. पोटदुखे वरच्यावर, काही उपाय चालेना, औषध देता दबे वात, पुन उठे पूर्वरत. ऐसा क्रम दिवस बहुत, चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी, होती झाली मस्तकावरी. मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे, वाटेस ते बोलावे, कधी उपाशी निजावे, कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही वधू लागले तेत, हा करणीचा प्रकार असे. काकी जितके असती जमीदार, त्याचे असते वाकडे फार. दुबळा आपुली दावी जोर, चेटूक करणी करून या. औषध उपाय बहुत केले, जाणतेही आणविले, गडे बहुत बांधिले, करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत, तो सापडा अडचणीत, म्हणून येता झाला ऊत. अवघ्या त्या दांभिकांना, कोणी अंगात आणावे, वेडाचे निदान करावे, काही कर तरी सांगावे. धनास्तव पाटलाला, तो बिचारा सारे करी, कांता बरी होय परी, विचारताने अखेरी. ऐशा रीती ठरविला, वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देवऋषी आता गजानन. तो जे वाटेल तो करी, माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची. आता अन्य उपयाची गरजा नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीस. ते तिने पतीचे वचन सर्वथे केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेला नत मात्र वाया, दया आली सद्गुरुराया. वातविकार जाऊन या, निर्दोष ती जाहली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परिनिष्ठा मानवाची जडणे ते अशक्य. समर्थाच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्याचे चमत्कार काही थोडे जाहले. हे वैशाख वद्य षष्टीशी, शेगाव गेले वैकुंठासी, त्याच्या मागून गादीशी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले, तेव्हा नारायण स्वप्न पडले. नांदुरे ग्रामी भले, ते थोडे सांगते. हे माडी नारायणा, तू शेगाव करी गमना, रक्षणा भाविक जनना, ऐसा मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन, म्हणून आले नारायण शेगाव माझारी. काही दिवस यांनीही अधिकार चालविला त्या ठाई, याची समाधी झाली पाही. चैत्र शुद्ध षष्टीला पूर्वसुकृता वाचून, संत सेवा ना घडे जाण. संत सेवेत महात्पुण्य, त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लीलेचा पार कधी ना लागाया, अमरीच्या चांदण्याचा हिशोब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पामर, मती नाही तिळबर, मग हा लीला सागर मुखी केवी वर्णवे. जे जे वदिविले ते ते कथित केले, लेखनीचे अक्षर राहिले परी तेन तिचे सामर्थ्य. ती लेखनी ज्याच्या करी, तोच अक्षरे काढी सारी. निमित्त्या कारण होते खरी, लेखनी ती लिहावया. तैसेच येते झाले, मी लेखनीचे काम केले. लिहिते लिहिविते स्वामी भले श्री गजानन महाराज. त्याच्या कृपे करून मी हे केले लेखन. येते माझे मोठेपण, काहीच नाही विबुध हो. स्वस्ती श्री दासगणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ. आता आला कळसाप्रत, कळसाध्याय पुढे असे. शुभ भवतु श्री हरिहर परमस्तु इति विश्वाध्यायी समाप्त. संत श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.